अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 11 फ्रेजरपुरा येथून भाजपच्या उमेदवार नूतन भुजाडे यांच्या प्रचाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। निवडून आल्यानंतर प्रशासनातील भ्रष्टाचाराचा जाब सभागृहात विचारला जाईल व प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम केले जाईल अशी ठाम हमी त्यांनी दिली आहे। नमस्कार, मी सौ नूतन धनंजय भुजाडे। माझा प्रभाग क्रमांक 11 आहे, फ्रेजरपुरा रुक्मिणी नगर, आणि माझा गट क्रमांक क आहे। आणि आता दोनदा नगरसेवक जरी मी झालेली असली तरी 4 वर्षाची गॅप आता याच्यामध्ये पडलेली आहे। ज्या निवडणुका 4 वर्ष आधी व्हायला पाहिजे होत्या त्या 4 वर्षानंतर होत आहे। आता जसं आम्ही प्रभागात फिरत आहे इलेक्शनच्या वेळेला, त्यावेळेस लक्षात येऊन राहिलं आहे की साफसफाईचा खूप मोठा मुद्दा आहे। साफसफाई प्रशासनाच्या इकडे असल्यामुळे आमचं त्याच्यावर काहीच हक्क नव्हता आणि प्रशासनाने अजिबात दिरंगाई करत लोकांच्या आरोग्याशी खेळ केलेला आहे। तिथं आम्ही आता हाऊसमध्ये गेल्यानंतर हा प्रश्न उचलणारच आहोत की लोकांच्या आरोग्याशी खेळलं नाही पाहिजे। प्रशासनाने खरं तर साफसफाईवर चांगला भर द्यायला पाहिजे होता। आणि निवडून आल्यानंतर आता खूप नाली, रस्ते, साफसफाई हा विषय असतोच, पण आता महिलांसाठी महिला सबलीकरण बचत गटाच्या माध्यमातून आमच्या बावनकुळे साहेबांनी, महसूल मंत्री जे आहेत आपले पालकमंत्री, त्यांनी सांगितलंच आहे की बचत गटाच्या माध्यमातून त्यांना आम्ही आता 1-1 लाखाचा निधी उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्याच्यावर व्यवसाय चालू करू शकतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील। तसेच आता काही युवक आहेत, युवती आहेत, आपल्याला पुण्यामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागतं किंवा तिथे जाऊन नोकऱ्या कराव्या लागतात, तर ते इथे कसं आपल्या अमरावती शहरात त्याचं हे करता येईल, आपले मुलं इथेच कसे राहतील, इथूनच त्यांना कसं मोठं होता येईल याचा पण विचार करू। आणि खरं तर हाऊसमध्ये जाण्यासाठी जो भ्रष्टाचार खरं तर झालेला आहे ह्या 4 वर्षामध्ये, प्रशासनाने खूप भ्रष्टाचार करून ठेवला, त्यासाठी आम्हाला आवाज उठवायचा आहे। म्हणून आम्ही महिला शक्ती तर एकत्र आहोतच, कारण माझ्या प्रभागामध्ये आम्ही 3 महिला आहोत आणि 1 आम्हाला पुरुष दिलेले आहे आमच्यासोबत पॅनलमध्ये। तर आम्ही जर पूर्णच्या पूर्ण पॅनल निवडून आलो तर आम्ही नक्कीच हाऊसमध्ये आवाज उठवू। जे अधिकारी आहेत, ज्यांनी आपल्या नावावर इतकी करोडोची एफडी केलेली आहे, त्यांची तक्रार आम्ही वरपर्यंत नक्कीच पोहोचू आमच्या वरिष्ठ लोकांकडे आणि त्यांच्यावर कारवाई नक्कीच करायला।